मुंबई के गोरेगांव नेस्को सेंटर में 11 अप्रैल को हुई म्यूजिक पार्टी में ड्रग्स की ओवरडोज के कारण 2 छात्रों की मौत हो गई थी। एक अन्य छात्रा को डॉक्टरों ने बचा लिया है। इस मामले में अब तक कुल 8 लोगों को वनराई पुलिस ने गिरफ्तार किया है। इस प्रकरण में कुछ बड़े आरोपियों को अभी तक पुलिस नहीं पकड़ पाई है, ऐसा आरोप मनसे के नेताओं ने लगाया है। इस मामले में एक लिखित ज्ञापन मनसे के नेताओं ने डीसीपी जॉन 12 के महेश चिमटे को सौंपा है। विषय असा आहे की आम्ही गेले सातत्याने 3-4 दिवस जेव्हापासून हा प्रकार उघडकीस आलेला आहे, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमचे सर्व इथले पदाधिकारी नयन कदम असतील, कुणाल माईकर असतील, सगळेजण आम्ही वारंवार ही गोष्ट मागणी करतोय की ज्या पद्धतीने फक्त खालच्या स्तरावरचे जे कोण एम्प्लॉईज असतील त्यांच्यावर कारवाई करून उपयोग नाही। मूळ ऑर्गनायझर कोण होते, कोण कोण याच्यामध्ये इन्वॉल्ड आहेत, हा तपास जो आहे हा पूर्ण खोलपर्यंत गेला पाहिजे। फातूरमातूर कारवाई करून आमचं याच्यात समाधान होणार नाही। आता ड्रग्स हा विषय महाराष्ट्रामध्ये मुलांच्या शाळेपर्यंत पोहोचलेला आहे, त्यामुळे याच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कडक कारवाई झाली पाहिजे। आम्ही म्हटलं मुंबई पोलीस जागरूक आहेत, हे लोकांना दिसू दे। कोणतरी पेडलर पकडला, कोणतरी सप्लाय करणं, त्याला अर्थ नाही ना। याच्या मुळाशी जाऊन हे कोण पार्ट्या ऑर्गनाईज करतंय, कोणाकोणाला याच्यामध्ये पैसे जात आहेत, हे आणणे मागे काय उद्दिष्ट आहे। शेवट असं आहे, जे या प्रकारचे शो करतात त्यांना हे माहिती आहे की हा शो तेव्हा सक्सेस होईल जेव्हा ते ड्रग्स घेतलेले लोक तिथे उपस्थित आहेत। मग शो ऑर्गनाईज करणाऱ्यांना माहीत नव्हतं का की हा शो ऑर्गनाईज केला तर इथे ड्रग्सची विक्री होणार आहे, मग त्यांनी त्याची प्रिकॉशन का नाही घेतली, पोलीस आतमध्ये का उपस्थित नव्हते, हे सगळे प्रश्न आज आम्ही त्यांच्यापुढे मांडलेले आहेत आणि आम्ही अपेक्षा करतो, आमचा मुंबई पोलिसांवर विश्वास आहे की ते कारवाई करतील। आणि आम्ही हा सुद्धा त्यांना सांगितलेलं आहे की याच्या पुढे जर कुठल्याही मुंबई शहरात असेल किंवा महाराष्ट्रात अशा प्रकारचे शो जर ऑर्गनाईज होत राहिले तर त्या ठिकाणी मग महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे महाराष्ट्र सैनिक जातील आणि तो शो उधळून लावतील। मग आम्हाला तुम्ही दोष देऊ नका की महाराष्ट्र नवनिर्माण सेना कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करते। या अशा प्रकारच्या शोधना परवानगीच देऊ नका। जर दिलीत तर तो शो बंद पाडण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सन्माननीय राजसाहेबांचे महाराष्ट्र सैनिक करतील। आज नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो आहे, नार्कोटिक्स सेल वेगळा आहे। हे लोक काय करतात, जर अशा ठिकाणी पार्टी ऑर्गनाईज करतात त्यांनी तुम्हाला कुठल्या तरी बोटीत कोणीतरी 5 ml ड्रग घेतलं ते तुम्हाला कळलं ना, शाहरुख खानच्या मुलाला पकडलं तुम्ही कुठल्या बोटीत, मग इथे एवढं ड्रग्सची विक्री होते तुम्हाला माहीत पडणार नाही। या गोष्टीवर आमचा विश्वास नाही। मग हे हँड इन ग्लो घालून काम चाललेलं आहे का? मला वाटतं या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे आणि याचा पाठपुरावा हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना 100% जोपर्यंत हे अंतिम निर्णयापर्यंत जात नाही तोपर्यंत आम्ही याचा पाठपुरावा करू। आपल्या स्टाईलनी अशा पार्ट्यांना उत्तर देणार निश्चित, मी सांगितलं ना तुम्हाला, पुन्हा जर अशा परमिशन दिल्या तर या गोष्टी उधळण्याचं काम महाराष्ट्र सैनिक करतील। मग आम्हाला सांगू नका की आम्ही कायदा हातात घेतला। अजून अटक होणार आहे त्यांचं म्हणणं आहे तपास चालू आहे आमचा आणि जसे आम्हाला त्यांच्या विरोधात पुरावे म्हणतील आम्ही त्यांना सुद्धा अरेस्ट करू। या 7 लोकांना जिकडे अटक केली आहे तिकडे मेन लोक अटक केलेली अजून दिसत नाहीयेत। कुठे ना कुठे या तपास यंत्रणामध्ये अंडर करंट आहे का की या लोकांना निश्चित आहे, निश्चित आहे। काही लोकांना वाचवण्याचं जर आम्ही तेच त्यांना सांगितलंय, जर काही लोकांना वाचवण्याचा तुम्ही प्रयत्न केलात तर आम्ही हे प्रकरण सोडणार नाही। आम्ही निश्चितपणे याचा पाठपुरावा